रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून विधान परिषदेवर कोण जाणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। यातच अनिकेत तटकरेंची विधान परिषदेची वाट बिकट झाल्याची शक्यता आहे। विधान परिषद सदस्यासाठी बहुमताचा आकडा भाजपकडे, रिक्त असलेल्या जागेवर भाजपकडून दावा सांगण्याचा प्रयत्न होऊ शकतो। भाजपचे विनय नातू प्रमोद जठार यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। अनिकेत तटकरेंचा 2018 मध्ये विजय झालेला होता, मात्र आता विधान परिषदेची त्यांची वाट मात्र बिकट होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून विधान परिषदेवर नेमकं कोण जाणार असा प्रश्न असतानाच आता अनिकेत तटकरेंची मात्र विधान परिषदेची वाट बिकट झाल्याचं दिसून येतंय। विधान परिषद सदस्यासाठी बहुमताचा आकडा हा भाजपकडे आणि रिक्त असलेल्या जागेवर भाजपकडून दावा सांगण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। भाजपचे विनय नातू प्रमोद जठार यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। अनिकेत तटकरेंचा 2018 मध्ये विजय झाला होता। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दळकर यांच्याकडून। मनोज, आता विधान परिषदेवर जाण्यासाठी अनिकेत तटकरेंची वाट भाजपमुळे काहीशी बिकट झाल्याचं दिसून येतंय। बरोबर अंकिता, आपण या ठिकाणी बरोबर हे केलेलं आहे। सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेची वाट आता बिकट झालेली आहे। कोकणात भाजपचा आणखी एक आमदार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाचे परिणामामुळे या ठिकाणी अनिकेत तटकरेंची वाट ही बिकट झालेली आहे। आपण महापालिका, नगरपालिका व नगर परिषदेतील नगरसेवकांमध्ये सूत्र ही बदलणार आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद सदस्यासाठी बहुमताचा आकडा आपण या ठिकाणी पहिलं तर भाजपकडे आहे। शिंदे व दादागड एकत्रित लढले असले तरी भाजपचा विजय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि याआधी आपण पाहिलं शिवसेना व राष्ट्रवादी हे 2018 मध्ये आमने सामने एकमेकांच्या विरोधामध्ये लढले होते आणि अनिकेत तटकरे 2018 मध्ये या ठिकाणी विजय देखील झालेला होता। पण आता 2024 पासून आपण या ठिकाणी पर्यंत ही जागा रिक्त असल्यामुळे आता या जागेवरती भाजपकडनं दावा केला जात आहे आणि भाजप या दाव्यासाठी प्रयत्न देखील करत आहे। आणि भाजपचे विनय नातू व प्रमोद जठार या दोन्ही नेत्यांच्या नावाची या ठिकाणी चर्चा आहे। त्यामुळे आपण बघितलं तर या ठिकाणी अनिकेत तटकरेंची वाट ही मोठ्या प्रमाणात बिकट होण्याची या ठिकाणी समजली जात आहे। त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी का आता पाऊल उचललं जात आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अनिकेत तटकरेंची विधान परिषदेची वाट ही काहीशी बिकट झाल्याचं सध्या दिसून येतंय। विधान परिषद सदस्यासाठी बहुमताचा आकडा हा भाजपाकडे, त्यामुळे आता विधान परिषदेवरती आता बहुमत असल्यानं भाजपा दावा सांगण्याचा प्रयत्न करू शकते।